नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी पान मसाला आणि गुटख्याच्या मोठ्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश केलाय। तळोजा परिसरात टाकलेल्या धाडीत तब्बल 1,05,63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। गुन्हे शाखेला तळोजा येथील धरण गावात मोठ्या प्रमाणात गुटखा आणि सुगंधी पान मसाल्याचा साठा मुंबई आणि नवी मुंबईत वितरणासाठी आणल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार युनिट 1च्या पथकाने नाटली कंपाऊंड येथे छापा टाकला। कारवाई दरम्यान एक आयशर टेम्पोसह 2 मारुती सुझुकी सुपर कॅरी वाहनांमध्ये प्रतिबंधित गुटखा भरला जात असल्याचं आढळून आलं। पोलिसांनी 48,60,000 रुपयांचा सुगंधी पान मसाला आणि जर्दा तसेच 40 लाख रुपये किमतीची 3 वाहने जप्त केली। या कारवाईत करणराम साळुंखे, दर्शन उर्फ जग्गू ओमप्रकाश कुमार आणि विनोद कुमार प्रभुराम प्रजापती या तिघांना अटक करण्यात आली। अटकेतील आरोपींकडे केलेल्या चौकशीत तळोजा घोट कॅम्प येथील एका गाळ्यात आणखी गुटखा लपवून ठेवल्याची माहिती समोर आली। त्यानंतर पोलिसांनी तिथे छापा टाकून 16 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी पान मसाल्याचा साठा जप्त केला। या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी एकूण 1,05,63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात 7 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, पनवेल।